मन कामना पूर्ती जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझे विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी जय देव विजय महिषासुरमर्दिनी सुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी देवी कर्पूर गौरम करुणावती। खान्देशची कुलदैवत कुलस्वामिनी आई एकविरा देवीचा यात्रोत्सव दिनांक 23 एप्रिलपासून सुरू झालेला आहे। पांझरा नदीच्या पात्रात विविध प्रकारचे दुकाने पाळणा घरे स्थापन झालेले असून लाखो भाविक आई एकविरा देवीचे दर्शन घेत आहेत। या यात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक 24 एप्रिल रोजी आई एकविरा भगवती मातेचा रथोत्सव साजरा केला जातो। दुपारी 12 वाजता आदित्य कुलकर्णी यांच्या हस्ते रथाची पूजा करण्यात आली। सदरचा रथ ज्या मार्गावरून जात होता त्या भागातील महिलांनी आपल्या अंगणात रांगोळी सडा टाकून रथाचे स्वागत केले आणि आई एकविरा देवीचे दर्शन घेतले। यावेळी आमदार मंजुळाताई गावित, माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, अनुप अग्रवाल, चंदूबापू सोनार आदी मान्यवर उपस्थित होते। एकविरा देवी रेणुका माता मंदिर ट्रस्ट एकविरा देवींचा यात्रा उत्सव सुरुवात झाली आहे। काल चौदरच्या मान मानता नवस पूर्ती हा कार्यक्रम झाला। काल जवळजवळ 11:30 बालकांची जावळं उतरवण्यात आली। त्याचप्रमाणे आज चैत्र शुक्ल पौर्णिमाला आई भगवतीची भव्य दिव्य असं पितळी रथातनं भव्य अशी मिरवणूक आज सुरुवात झाली आणि आज ह्या परंपरेला म्हणजे मंदिराचा इतिहास जरी 500 ते 700 वर्षाचा असला तरी गेल्या 84 पासून पालखी उत्सव सुरू झाला होता आणि गेल्या 2 वर्षापासून रथोत्सव सुरू झाला। आता रथोत्सवाला जो पारंपरिक मार्ग होता तो धरून त्याला वाढीव मार्ग मिळाला, म्हणजे जुने धुळे त्याच्यात ऍड झालं आणि काही आग्रोडचा भाग ऍड झाल्यामुळे थोडासा रथाचा वेळ बदलण्यात आलेला आहे आणि रथाचा मार्गही बदलण्यात आलेला आहे। आणि त्याचप्रमाणे आज आई भगवतीच्या भव्य दिव्य रथातनं अशी मिरवणूक निघाली। सर्व भाविक भक्तगणांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडलेला आहे आणि रथ उत्सव आता रात्री साधारण 1 वाजेपर्यंत मंदिरात परत येईल अशी अपेक्षा आहे। तरी सर्व ज्या भागातनं रथ जातो आहे, ज्या भागातनं रथ येतो आहे, आपल्या आपल्या दरवाजाला सगळ्या भाविकांनी सडा रांगोळ्या घालून आई भगवतीचं स्वागत करावा आणि आशीर्वाद घ्यावा। धन्यवाद।